नमस्कार विद्यार्थी मित्रो, इयत्ता 7वी विषय नागरिकशास्त्र पाठ दुसरा संविधानाची उद्देशिका या प्रकरणामध्ये गेल्या तासामध्ये आपण काय काय पाहिलं हे आपण जरा पाहूया आणि मग आपण राहिलेला भाग आणि स्वाध्याय या तासामध्ये पाहायचं आहे. तर बघा, संविधानाची उद्देशिका याचा अर्थ आपण पहिल्यांदा पाहिलं. संविधान हा आपल्या देशाचा मूलभूत आणि सर्वश्रेष्ठ कायदा आहे हे यामधून आपण बघितलं. त्यानंतर संविधानाची उद्दिष्टे निश्चित करून ती साध्य करण्यासाठी काही तरतुदी या ठिकाणी केल्या जातात. त्या तरतुदी आपण या ठिकाणी गेल्या तासामध्ये बघितलं. तसंच ही उद्दिष्टे आणि ही तरतुदी यांची एकत्रितपणे थोडक्यात आणि सुसंघटित रीतीने केलेली मांडणी म्हणजे प्रस्तावना होय. प्रस्तावनासुद्धा या ठिकाणी पाहिलेलं आहे. संविधानाच्या प्रस्तावनेला संविधानाचं प्रास्ताविक किंवा संविधानाचा सरनामा किंवा संविधानाची उद्देशिका असे म्हणतात, हेही आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. त्यानंतर उद्देशिकेतील महत्त्वाच्या बाबी कोणत्या, त्या बाबी या ठिकाणी आपण पाहिलं. उदाहरणामध्ये उद्देशिकेमध्ये संविधानाची उद्दिष्टेच स्पष्ट होतात. कुठली उद्दिष्टे, तर मुख्यतः 5 उद्दिष्टे आपण बघितलं. सार्वभौमत्व राज्य कशाला म्हणतात, सार्वभौमत्व म्हणजे काय हे आपण पाहिलं. त्यानंतर दुसरं उद्दिष्ट बघितलं समाजवादी राज्य. समाजामध्ये गरीब श्रीमंत अशी मोठी दरी निर्माण होणार नाही, आर्थिक विषमता होणार नाही, देशाच्या संपत्तीवरती सर्वांचा अधिकार समान राहील, संपत्तीचं केंद्रीकरण होणार नाही, या बाबी या समाजवादी राज्यामध्ये आपण पाहिलेलं आहे. त्यानंतर तिसरा उद्दिष्ट आपण बघितलं की धर्मनिरपेक्ष राज्य. सर्व धर्मांना समान मानले जाते. राज्यामध्ये कोणत्याही एका धर्माला अधिकृत धर्म म्हणून मान्यता न देणे हेच धर्मनिरपेक्ष राज्यामध्ये आपण बघितलेलं आहे. त्यानंतर लोकशाही राज्य. लोकशाहीत राज्यकारभाराची सत्ता लोकांच्या हाती असते. लोकांच्या इच्छेनुसार शासनाला लोककल्याणाचे निर्णय घ्यावे लागतात. ठराविक कालानंतर निवडणुका होऊन जनप्रतिनिधी या विधिमंडळामध्ये जातात आणि तो कालावधी म्हणजे 5 वर्षाचा आहे, हे सुद्धा आपण बघितलेलं आहे. आणि 5वं वैशिष्ट्य आपण बघितलं की गणराज्य. गणराज्य पद्धतीमध्ये सार्वजनिक पदे हे वंश परंपरेने मिळत नाहीत, तर ते लोकांकडून निवडली जातात. विशिष्ट वयाची पूर्तता करणाऱ्या कोणत्याही भारतीय नागरिकाला अगदी सरपंच पदापासून ते राष्ट्रपती पदापर्यंत निवडणूक लढवता येते, हेही आपण बघितलेलं आहे. त्यानंतर 4थ्या मध्ये बघितलं होतं की उद्देशिकेतील स्वीकारलेली 3 मूल्ये कोणती. त्या 3 मूल्यामध्ये पहिल्यांदा आपण या ठिकाणी न्याय या मूल्यांच्या विषयी माहिती बघितलेलं होतं. या न्याय मूल्यामध्ये पुन्हा 3 प्रकार या ठिकाणी आहेत. यामध्ये सामाजिक न्याय, व्यक्तीमध्ये जात धर्म वंश पंथ लिंग या आधारे कोणत्याही स्वरूपाचा भेदभाव न करणे, सर्वांना समान दर्जा देणे, हे सामाजिक न्यायामध्ये बघितलं. दुसरं बघितलं त्यामध्ये आर्थिक न्याय. यामध्ये भूक दारिद्र्य कुपोषण दूर करण्यासाठी आपले व कुटुंबाचं पालनपोषण करण्याची आणि उपजीविकेचं साधन कोणत्याही भेदभावाशिवाय मिळण्याचा हक्क म्हणजे आर्थिक न्याय होय, ही यामध्ये बघितलं. आणि आणखीन एक मुद्दा बघितलेला होता, तो म्हणजे राजकीय न्याय. यामध्ये वय वर्ष 18 पूर्ण झालेल्या सर्व भारतीय नागरिकांस मतदान करण्याचा अधिकार व राजकारभारात भाग घेण्याचा अधिकार मिळणे म्हणजेच राजकीय न्याय होय. इथंपर्यंतची माहिती आपण गेल्या तासामध्ये पाहिलेली होती. आता आपण पुढचा जो काही घटक आहे, विशेषतः उद्देशिकेने स्वीकारलेली 3 मूल्यामधलं दुसरं मूल्य म्हणजे बंधुता. या मूल्याची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. आणि मग या बंधुता दुसरा मूल्य स्वातंत्र्य या ठिकाणी पाहणार आहोत. त्यानंतर आपण समता आणि बंधुता या मूल्याविषयीची माहिती या ठिकाणी पाहणार आहोत. आता बघा की स्वातंत्र्य म्हणजे आपल्यावर जाचक अयोग्य निर्बंध नसणे होय. आपल्यातील क्षमतांचा विकास करण्यास पोषक वातावरण असणे होय. लोकशाहीत नागरिकांना स्वातंत्र्य असते. स्वातंत्र्य असेल तर लोकशाही वाढीस मदत होते.
विचार आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे व्यक्तीचे मूलभूत स्वातंत्र्य आहे. प्रत्येकाला आपले मत व विचार व्यक्त करता येतात. विचारांच्या देवाणघेवाणीने आपल्यातील सहकार्य आणि एकोपा वाढतो व त्याचबरोबर एखाद्या समस्याच्या अनेक बाजूही आपणाला या ठिकाणी समजतात. यासाठी स्वातंत्र्य हे महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर श्रद्धा, समजुती आणि उपासनेच्या स्वातंत्र्यातून प्रामुख्याने धार्मिक स्वातंत्र्य व्यक्त होते. आपल्या धर्माच्या किंवा आपल्या पसंतीच्या धर्माच्या शिकवणुकीनुसार वागण्याचं स्वातंत्र्य प्रत्येक भारतीय नागरिकाला आहे. त्या धर्मामध्ये असलेलं सण उत्सव साजरे करण्याचा अधिकार आहे. प्रत्येकाचे श्रद्धास्थाने बाळगण्याचं व उपासनेचं स्वातंत्र्य यामध्ये अभिप्रेत आहे. सर्व धर्म समभाव याही मूल्यांचा समावेश या स्वातंत्र्यामध्ये होऊ शकतो. वंश, धर्म, जात, भेद, पंथ यामध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव केला जात नाही, हेच स्वातंत्र्य आपणाला सांगतं. आणि याचा समावेश प्रामुख्याने आपण उद्देशिकेत स्वीकारलेल्या 3 मूल्यापैकी पहिलं मूल्य बघितलं होतं आपण न्याय, आणि दुसरं मूल्य बघितलेलं आहे समता. त्यानंतर दुसरं मूल्य बघितलेलं आहे स्वातंत्र्य. आता तिसरं मूल्य बघणार आहोत समता. आता बघा समता म्हणजे काय. उद्देशिकेने भारतीय नागरिकांना दर्जा आणि संधी याबाबतीत समतेची हमी दिलेली आहे. उद्देशिकेनेच भारतीय नागरिकांना दर्जा आणि संधी याबाबतीत समतेची हमी दिली आहे. जात, धर्म, वंश, लिंग, जन्मस्थान इत्यादीवर आधारित भेदभाव न करता माणूस म्हणून सर्वांना समान दर्जा असेल, असा त्याचा अर्थ आहे. उच्च नीच, श्रेष्ठ कनिष्ठ, गरीब श्रीमंत असा भेदभाव न करणे म्हणजे समान दर्जाची हमी देणे होय. उद्देशिकेने संधीची समानता महत्त्वाची मानली आहे. आपल्या विकासाच्या संधी सर्वांना प्राप्त होतील त्या उपलब्ध करून देताना कोणताही भेदभाव केला जाणार नाही याची नोंद या ठिकाणी आहे. त्याचबरोबर संविधानाच्या उद्देशिकेत एका अगदी वेगळ्या आदर्शाचा किंवा तत्त्वाचा उल्लेख केला आहे. तो आदर्श किंवा तो तत्त्व म्हणजे बंधुभावाची निर्मिती करण्याचं उद्दिष्ट आणि व्यक्तीची प्रतिष्ठा जपण्याची हमी. आता यासाठी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी थोडं चर्चा करायला मुद्दा दिलेत बघा. स्वातंत्र्यासंबंधी काही विधाने खाली दिलेली आहेत, त्यावरती तुम्ही चर्चा करायचं. एक, सण उत्सव सार्वजनिकरित्या साजरे करताना काही नियम पाळावे लागतात. त्यामुळे आपल्या स्वातंत्र्यावरती बंधन येत नाही. यावरती तुम्ही काय करायचं आहे, विचार करून चर्चा करून ठेवायचं. दुसरं, स्वातंत्र्य म्हणजे मनाला येईल असे वागणे नाही, तर ते जबाबदारीने वागणे. नियम हे सगळ्यांच्यासाठी सारखे असतात. गेल्या वर्षी तुम्ही अभ्यासलेलं आहे. आणि स्वातंत्र्य म्हणजे मनाला येईल असं वागणं नाही, ते नियमानुसार वागणे म्हणजे जबाबदारीने वागणे होय. याविषयीची चर्चा तुम्ही करणार आहात. आणि मग या उद्देशपत्रिकेमधलं उद्देशिकेने स्वीकारलेले तिसरं जे काही मूल्य आहे, चौथं मूल्य या ठिकाणी तो बघणार आहोत, बंधुता. बघा या बंधुतामध्ये कोणती गोष्ट आपल्याला अभिप्रेत आहे तो या ठिकाणी बघणार आहोत आपण. की संविधानकारांना असे वाटत होते की केवळ न्यायाची, स्वातंत्र्याची आणि समतेची हमी देऊन भारतीय समाजात समता निर्माण होणार नाही. त्यासाठी कितीही कायदे केले तरी जोपर्यंत भारतीयांच्या मनामध्ये बंधुता असणार नाही तोपर्यंत या कायद्याचा उपयोग होणार नाही. म्हणूनच बंधुभावाची निर्मिती हे उद्देशिकेत समाविष्ट केलेले आहे. बंधुता असणे म्हणजे आपल्या देशातील सर्व नागरिकांच्या विषयी आणि परस्पराविषयी आत्मीयतेची भावना असणे होय. बंधुभाव
परस्पराबद्दल सहानुभूतीची भावना निर्माण करतो. एकमेकांच्या समस्या बाबतीमध्ये लोक संवेदनशीलतेने विचार करतात. एखादी नैसर्गिक आपत्ती आली तर आपण काय करतो, आपलं मन हळहळतं किंवा आपल्याला दुःख वाटते. हा भाग म्हणजेच या ठिकाणी बंधुता म्हणायला हरकत नाही. बंधुभाव आणि व्यक्तिप्रतिष्ठा यांचा संबंध अतिशय जवळचा आहे. व्यक्तिप्रतिष्ठा म्हणजे प्रत्येक व्यक्तीला माणूस म्हणून सन्मान असतो, त्याला आपण व्यक्तिप्रतिष्ठा असं म्हणतो. मग तो कोणत्या जातीचा आहे, कोणत्या धर्माचा आहे, कोणत्या वंशाचा आहे, त्याची भाषा कोणती आहे, तो पुरुष आहे का स्त्री आहे, इत्यादी बाबतीवरून ठरत नाही. आपल्याला ज्याप्रमाणे इतरांनी आदराने आणि सन्मानाने वागावे असे वाटते, तसाच आदर आणि सन्मान आपण अन्य व्यक्तींचासुद्धा केला पाहिजे. हा तत्त्व या बंधुतामध्ये येते. तर अशा पद्धतीनं विद्यार्थी मित्रो या ठिकाणी काय म्हटलेलं आहे की जेव्हा प्रत्येक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीचा आदर या ठिकाणी करून तिचा स्वातंत्र्य आणि हक्काचा या ठिकाणी सन्मान करेल, तेव्हा आपोआप प्रत्येक व्यक्तीला व्यक्तिप्रतिष्ठा निर्माण होईल. अशा वातावरणात बंधुभावे सहजरित्या वाढीस लागेल. न्याय व समतेच्या आधारावरती आधारलेल्या या नव्या समाज निर्मितीचे कामसुद्धा अधिक सोपं होईल. भारताच्या या संविधान उद्देशिकेतून यांचं मार्गदर्शन प्राप्त होते आणि भारताच्या जनतेनं हे संविधान स्वतः अर्पण केले आहे, हा उल्लेख उद्देशिकेचा शेवट होऊ शकतो. तर अशा पद्धतीनं गेल्या तासामध्ये संविधानाची उद्देशिकेचा अर्थ आपण बघितलं, उद्देशिकेमध्ये असलेल्या महत्त्वाच्या जे काही बाबी आहेत ते बाबी बघितलं, उद्देशिकेतील उद्दिष्टांचाही अर्थ बघितलं. मग सार्वभौमत्व राज्य असेल, समाजवादी राज्य असेल, धर्मनिरपेक्ष राज्य असेल, लोकशाही राज्य असेल, गणराज्य असेल, हे बघितलं. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं उद्देशिकेने स्वीकारलेली 3 मूल्ये, त्या 3 मूल्यामध्ये न्याय, पुन्हा त्या न्यायमूल्यामध्ये 3 सामाजिक न्याय, आर्थिक न्याय आणि राजकीय न्याय. त्यामध्ये दुसरं बघितलं आपण स्वातंत्र्य, आणि तिसरं बघितलं समता, आणि चौथं बघितलं बंधुभाव. या सर्व घटकांचा अंतर्भाव संविधानाची उद्देशिकामध्ये या ठिकाणी होतो. त्यानंतर या पाठाखाली दिलेले जे काही स्वाध्याय आहे ते स्वाध्याय आपण या ठिकाणी सोडवणार आहोत. आणि ते स्वाध्याय तुम्ही नेहमीप्रमाणे काय करायचं आहे, तुमच्या वहीमध्ये ते भाग पूर्ण धडा वाचून तो स्वाध्याय तुम्ही लिहिणार आहात. मी नमुना दाखल तुम्हाला लिहिलेलं स्वाध्याय दाखवणार आहे. कसं लिहायचं, कुठले मुद्दे आहेत ते सांगणार आहे. आणि तो स्वाध्याय तुम्ही पाहून किंवा तुम्ही घरामध्ये पुस्तकाचं वाचन करून या व्हिडिओची मदत घेऊन तुम्ही काय करायचं आहे, स्वतः स्वाध्याय लिहिण्याचा प्रयत्न या ठिकाणी करायचा आहे. वही ती पूर्ण करून ठेवायची आहे. तर चला तर स्वाध्याय सोडवूया. प्रश्न पहिला, शोधा आणि लिहा. चौकटीमध्ये कोणकोणते शब्द आहेत बघा, ते शोधायचं आहे आणि लिहायचं आहे. एक, देशातील सर्व नागरिकाविषयी आणि परस्पराविषयी आत्मीयतेची भावना असणे, त्यातलं शोधा बंधुभाव. दुसरं बघा, राज्यकारभाराची सत्ता लोकांच्या हाती असणे, लोकशाही. तिसरं, उद्देशिकेलाच म्हटले जाते सरनामा. दाखवले बघा, सरनामा. चौथं, सर्व धर्मांना समान मानणे, त्याला आपण धर्मनिरपेक्ष म्हणतो. धर्मनिरपेक्ष असं या पद्धतीनं लिहायचं आहे. प्रश्न दुसरा, लिहिते होऊया. एक, धर्मनिरपेक्ष राज्यात कोणत्या तरतुदी असतात? उत्तर पहा. धर्मनिरपेक्ष राज्यात पुढील तरतुदी असतात.
1. राज्यातील सर्व धर्मांना समान मानले जाते. 2. कोणत्याही एकाच धर्माला राज्याचा धर्म मानला जात नाही. 3. नागरिकांना आपल्या धर्माचे पालन करण्याची मुभा असते. 4. नागरिकांमध्ये धर्माच्या आधारावर भेदभाव करता येत नाही. प्रश्न दुसरा, प्रौढ मतदान पद्धती म्हणजे काय? उत्तर पहा. 1. वयाची 18 वर्षे पूर्ण करणाऱ्या सर्व भारतीय नागरिकांना मतदान करण्याचा जो अधिकार देण्यात आला आहे यालाच प्रौढ मतदान पद्धती असे म्हणतात. दुसरं, हा अधिकार देताना त्या व्यक्तीचं शिक्षण, जात, धर्म इत्यादी कोणत्याही बाबीचा विचारात घेतला जात नाही. तिसरं, राज्यकारभारात भाग घेण्याचा सर्वांना समान हक्क असावा हा त्या पाठीमागचा उद्देश असतो. प्रश्न तिसरा, आर्थिक न्यायामुळे नागरिकांना कोणते हक्क मिळतात? उत्तर पहा. भारतीय संविधानाने सर्व नागरिकांना भेदभाव न करता आर्थिक न्याय दिलेला आहे. या न्यायाप्रमाणे प्रत्येक नागरिकाला स्वतःचे व कुटुंबाचे पालनपोषण करण्यासाठी उपजीविकेचे साधन मिळवण्याचा हक्क देण्यात आला आहे. 3. दारिद्र्यामुळे निर्माण होणाऱ्या भूक, उपासमार, कुपोषण अशा समस्या देशात असू नयेत हा त्या पाठीमागचा उद्देश आहे. प्रश्न चौथा, समाजात व्यक्तिप्रतिष्ठा कशी निर्माण होईल? उत्तर पहा. प्रत्येक व्यक्तीला त्याची जात, धर्म, वंश, पैसा इत्यादीवरून नव्हे तर माणूस म्हणून सन्मान मिळणे म्हणजे व्यक्तिप्रतिष्ठा राखणे होय. दुसरं, समाजात सर्वांनीच एकमेकाविषयी आदराने आणि सन्मानाने वागले पाहिजे. 3. जेव्हा प्रत्येक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीचा आदर करून तिचा स्वातंत्र्य व हक्काचा सन्मान करेल तेव्हा समाजात व्यक्तिप्रतिष्ठा निर्माण होईल. प्रश्न तिसरा, आपल्याला मिळालेल्या स्वातंत्र्याचा उपयोग आपण कशा प्रकारे केला पाहिजे? तुमचे मत लिहा किंवा सांगा. स्वतःचं मत या ठिकाणी तुम्ही सांगायचं आहे. बघा, नागरिकांना आपला सर्वांगीण विकास करता यावा यासाठी संविधानाने सर्वांना स्वातंत्र्याचा अधिकार दिला आहे. म्हणून नागरिकांनी मिळालेले स्वातंत्र्य आपला विकास करण्यासाठीच वापरावे. समाजातील चांगल्या वाईट घटनांवर आपले विचार मांडावेत. समाजाला काही मदत करता आली तर करावी, परंतु स्वातंत्र्य म्हणजे आपल्या मनाला वाटेल तसे वागणे नव्हे, स्वैराचार नव्हे. मला स्वातंत्र्य हवे तर ते दुसऱ्यालाही असले पाहिजे याची जाणीव नागरिकांनी ठेवली पाहिजे. समाजातील दुर्बल घटकांचे स्वातंत्र्य आपण जपले पाहिजे. सण उत्सव असोत, सार्वजनिक सभा संमेलनं असोत, वाहतूक असो, सर्व ठिकाणी सर्वांनी नियमांचे पालन केले तर प्रत्येकाच्या स्वातंत्र्याची जपणूक होईल असे मला वाटते. या पद्धतीनं आपल्याला मिळालेल्या स्वातंत्र्याचा उपयोग आपण कशा प्रकारे केला पाहिजे असं तुमचं मत तुम्ही लिहू शकता. प्रश्न तिसरा, संकल्पना स्पष्ट करा. प्रश्न चौथा, संकल्पना स्पष्ट करा. 1. समाजवादी राज्य. समाजवादी राज्यात देशातील संपत्तीवर सर्वांचा समान हक्क असतो. दुसरं, देशातील संपत्तीचे काही व्यक्तीच्या हाती केंद्रीकरण होणार नाही याची काळजी समाजवादी राज्यात घेतली जाते. तिसरं, समाजवादी राज्यात समाज गरीब व श्रीमंत यात मोठी दरी नसते. आणि चौथं, भारतीय संविधानाने लोकशाही समाजवादी राज्याच्या
संकल्पनेचा स्वीकार केलेला आहे. दुसरं बघा, समता याची संकल्पना स्पष्ट करायची आहे. एक, संविधानाच्या उद्देशिकेने भारतीय नागरिकांना 2 प्रकारच्या समतेची हमी दिलेली आहे. एक, जात, धर्म, वंश, जन्मस्थान इत्यादीवर आधारित भेदभाव न करता माणूस म्हणून सर्व माणसांचा दर्जा समान असेल. तिसरं, सर्वांना आपल्या विकासाच्या संधी समान असतील. व्यक्तिव्यक्तीत उच्च नीच, श्रेष्ठ कनिष्ठ असा भेदभाव न करणे म्हणजे समता होय. तिसरं, सार्वभौम राज्य. एक, एखादं राज्य परकीय सत्तेच्या नियंत्रणाखाली नसणे म्हणजे सार्वभौम राज्य होय. सार्वभौम राज्याला राज्यकारभार करण्याचा सर्वश्रेष्ठ अधिकार असतो. तिसरं, सार्वभौम राज्यात जनता सार्वभौम असून कायदे करण्याचा अधिकार जनतेच्या प्रतिनिधींना असतो. चौथं, ब्रिटिश राजवट संपुष्टात आल्यानंतर 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत हे सार्वभौम राज्य बनले. आता चौथा प्रश्न बघा, संधीची समानता. उत्तर पहा. एक, भारतीय संविधानाच्या उद्देशिकेने संधीची समानता हे तत्त्व मान्य केले आहे. दुसरं, प्रत्येक नागरिकाला विकासाच्या समान संधी दिलेल्या आहेत. या संधी उपलब्ध करून देताना नागरिकात त्याची जात, धर्म, भाषा, प्रांत इत्यादी बाबतीत भेदभाव केला जाणार नाही याची खात्री दिली आहे. प्रश्न 5वा, भारतीय संविधानाच्या उद्देशिकेत कोणकोणत्या महत्त्वाच्या बाबींचा उल्लेख केला आहे? बघा, एक, भारतीय संविधानाच्या उद्देशिकेत पुढील महत्त्वाच्या बाबींचा उल्लेख केला आहे. त्यामधलं एक, उद्देशिकेची सुरुवात आम्ही भारताचे लोक या शब्दाने होते, तर शेवट हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत या शब्दाने होतो. दुसरं, आपण सर्व भारताचे नागरिक असून आपल्याला न्याय, स्वातंत्र्य आणि समता ही उद्दिष्टे साध्य करायची आहेत याची हमी दिलेली आहे. तिसरं, भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य निर्माण करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे.